महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं OMG मराठी ITI यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासनं स्वागत करतो. तर आजचं हे सेशन ITI सेकंड इयर, तेही खास इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं स्पेशल सेशन आहे, जे CBT परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येणार आहे 6. त्या 6 प्रश्नासाठी हे सेशन एकदम महत्त्वाचं आहे, कारण त्या 6 प्रश्नामध्ये तुम्हाला 12 मार्क्स मिळतात आणि 12 पैकी 12 तुम्हाला हे सेशन बघितलं तर मिळू शकते. या सेशनला आपण काय करणार, 2 भागामध्ये कव्हर करणार. तर आजचे सेशन पहिला भाग आहे. हा पहिला भाग आहे म्हणजे अर्धे प्रश्न आपण या भागामध्ये घेऊ आणि अर्धे आपण नंतरच्या दुसऱ्या भागामध्ये घेऊ. तर हे खास कोणासाठी आहे, तर सेकंड इयरचे, तेही इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचे जे विद्यार्थी आहे त्या ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि हमखास तुम्हाला याच्यातलेच प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये पण तुम्हाला बघायला मिळणार 6 पैकी 6. म्हणजे तुम्ही घेणार याच्यामध्ये 12 मार्क्स. किती मार्क्स? 12 मार्क्स म्हणजे तुमचे 2%. आता सेशन सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा काही या प्रकारचा काही अपडेट असला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. आणि याची जर तुम्हाला या प्रश्नाची PDF डाउनलोड करायची असेल तेही फ्रीमध्ये, तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून सेकंड इयरच्या तिथनं तुम्ही इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा PDF डाउनलोड करू शकता. हेच प्रश्न तुम्हाला त्या PDF मध्ये दिसणार अपडेट झालेले, म्हणजे 2026च्या पुढे जे प्रश्न अपडेट झाले ते या सेशनमध्ये आपण काय करणार, कव्हर करणार. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे, पहिला प्रश्न लक्षात घ्या, आठवणीने हे पहिलं सेशन आहे, 2 सेशन आहे यासारखे. ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला दुसरं मिळणार. दिलेल्या चित्रातील स्विच ओळखा. तुम्हाला पिक्चर दिलेला आहे, इंजिनिअरिंग ड्रॉइंग आहे आणि खास इलेक्ट्रिशियन वायरमनसाठी आहे. जर प्रश्न पण त्याच्याशी निगडीतच असतील तर आता बघा, इथं तुम्हाला विचारलेलं आहे की इथं स्विच दिलं आहे, स्विचचं नाव काय. आता चित्र दिलं आहे, तुम्हाला नाव पाठ करावं लागेल, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. तर याला टम्बलर स्विच म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? टम्बलर स्विच. आता ॲक्च्युली हे पहिल्याच्या काळात खूप राहायच्या, पहिल्याच्या काळात. आजकाल आता या बंदच झाल्या, लुप्त झाल्या या. तर याला कधी कधी रॉकर स्विच पण म्हटलं जातं. असं लावूनच तर असं वरती खालती, तुम्ही जर बघितलं तर ज्यांचे जुने घर आहे ते काळ्या रंगाचा राहायचा, खटका वरती खाली करायचा, त्याला काय म्हटलं जातं? टम्बलर स्विच म्हटलं जातं. दुसरं नाव त्याला रॉकर स्विच पण असं आहे. ठीक आहे. आता इंटरमिडिएट स्विच समोरून समजत नाही, पण मागून 4 टर्मिनल असतात. फ्लक्स टाईप स्विच वेगळी असते, फ्लक्स आधारित. आणि एक टोगल स्विच पण तुम्हाला माहीत आहे, अशीच असते, पण त्याला रॉड असतो, रॉडने त्याला वरती खालती करतो. तर सारखेच असते, पण आता हे जे चित्र आहे त्याला आपण काय म्हणतो? टम्बलर स्विच असं त्याला म्हटलं जातं. काम त्याचं एकच आहे, बंद आणि चालू करणं. दुसरा प्रश्न आहे, संरक्षक. ठीक आहे. संरक्षक उपकरण कोणते? ठीक आहे. म्हणजे रक्षक, सरळ एक प्रकारचं रक्षक असलेलं सेफ्टी इक्विपमेंट कोणतं आहे असं विचारलं आहे. इंग्रजीमध्ये त्याला प्रोटेक्टिव्ह म्हटलं जातं. बघा, कॅपॅसिटर, रेजिस्टन्स आणि मॅग्नेट हे सेफ्टी नाही आहे, हे काय त्याचे कंपोनंट आहे आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटचे. पण फ्यूज असा आहे, तो काय करतो, आपल्याला आपल्या सिस्टमला, इलेक्ट्रिकल सिस्टमला, वायरिंगला सेफ ठेवतो. काय ते म्हणजे ओव्हर करंट जर झाला तर तो उडून जातो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस असं त्याला म्हटलं जातं. नंतरचा प्रश्न आहे की इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये मायक्रोफोन, लक्षात ठेवा, काय मायक्रोफोन साठी वापरलेले चिन्ह कोणते? आता जनरली पोरा काय करतात, मायक्रोफोन म्हटलं की मायक्रोफोन हेडफोन सारखा वाटतो, तर त्याला टिक करून देतात. पण लक्षात ठेवा, मायक्रोफोनमध्ये एक व्हर्टिकल लाईन, एक सर्कल आणि याच्यातनं काय होतात, 2 लाईन आउट पडतात. आता याच्यालाच कधी कधी कंडेन्सर पण लागतं, म्हणजे याच्यामध्ये जर कॅपॅसिटर लावलं तर याला कंडेन्सर म्हटलं जातं. पण आता सध्या याच्यामध्ये कॅपॅसिटर नाही आहे, पण काय आहे, मायक्रोफोनचं सिम्बॉल आहे. कशाचं आहे? मायक्रोफोनचं. तर याचं डी उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट आणि एकदम बरोबर आहे. नंतरचा प्रश्न, आता पुन्हा, आता हे इलेक्ट्रिकलमधले सिम्बॉल आहे, इलेक्ट्रिकलमधले सिम्बॉल आहे. काय बघा, स्विच शिवाय म्हणजे ज्याच्यामध्ये स्विच नाही, नो स्विच. याच्यात इंग्लिशमध्ये बघा दिलं असणार कुठं, विदाऊट स्विच. विदाऊट स्विच म्हणजे स्विच नाही. मुख्य फ्यूज बोर्डसाठी चिन्ह निवडा. मग याच्यामध्ये मुख्य स्विच बोर्ड कोणता आहे असं विचारलं आहे, पण त्याच्यामध्ये स्विच नाही. आता बघा, ॲक्च्युली हा जो आहे ना, हा फ्यूज, तू काय विचारला आहे? मुख्य फ्यूज म्हणजे मेन फ्यूज बोर्ड विचारला आहे. काय विचारलं? मेन फ्यूज बोर्ड. हा फ्यूजच बोर्ड आहे, हा काय फ्यूजच बोर्ड आहे. पण कोणता फ्यूज बोर्ड आहे? याला म्हटलं जातं DB म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? DB, डिस्ट्रीब्युशन बोर्ड म्हणा किंवा डिस्ट्रीब्युशन बॉक्सचा फ्यूज आहे. आणि जर याच्यामध्ये काय लागलं की अर्धा पार्ट झालं तर समजायचं याच्यामध्ये काय आहे? स्विच आहे. याच्यामध्ये काय स्विच आहे, अर्धा पार्ट झालं. जसं याच्यात आता अर्धा पार्ट आहे, याचा अर्थ याच्यामध्ये पण काय स्विच आहे, याच्यामध्ये पण काय स्विच आहे. पण हा जो सिम्बॉल आहे तो मेनचा आहे. कशाचा आहे? मेनचा सिम्बॉल आहे. पण पूर्ण आहे का तो? नाही. इथं काय म्हटलं आहे? स्विच शिवाय, म्हणजे स्विच राहणार नाही. याच्यात पण स्विच आली, याच्यात पण स्विच आली, दोन्हीच्या स्विच आली. आता हे तुम्हाला सारखं दिसत आहे, तर हा पण काय झाला? DB झाला. काय झाला? DB. आता हा काय झाला?
मेन स्विच झाला, पण याच्यामध्ये स्विच आहे, मेन बोर्ड झाला, पण याच्यामध्ये मेन फ्यूज आहे फक्त, याच्यामध्ये फक्त काय फ्यूज आहे. तुम्हाला तेच विचारलं आहे, फक्त मुख्य फ्यूज बोर्डसाठी फक्त फ्यूज, स्विच शिवाय याच्यामध्ये स्विच नाही, याच्यामध्ये स्विच नाही, म्हणून याचा सी उत्तर काय झालं, एकदम बरोबर झालं. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे की खालील चित्रात नॉट गेट कोणता आहे. नॉट, ठीक आहे, एक प्रकारे त्याला नॉट पण म्हटलं जातं, गाठ बांधणे, किंवा नॉट म्हणजे नाही. ठीक आहे, दोन्ही शब्द लक्षामध्ये ठेवू शकता तुम्ही. तर लक्षामध्ये ठेवा, असा एक त्रिकोण आणि त्याच्यासमोर एक पॉईंट दिला, त्याला नॉट गेट म्हटलं जातं. आता इथं पण तसाच त्रिकोण आहे, पण अशी रेष आहे, याला डायोड म्हटलं जातं. याला 3 टर्मिनल आहे ना बघा, याला खास करून नॉट गेटला 2च टर्मिनल असतात. किती असतात? 2 टर्मिनल असतात. हे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समधले आहे. कुठलं आहे? डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. हा गेटमधला नाही आहे, तो इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे. ठीक आहे, डायोड. तर याला अँड गेट म्हटलं जातं. ठीक आहे, AND. ठीक आहे, अँड गेट. याला म्हटलं जातं ऑर गेट, आणि याला म्हटलं जातं नॉट गेट. काय म्हटलं जातं? नॉट गेट. ठीक आहे, तर प्रश्न तोच विचारला, नॉट गेट कोणता आहे, तर एक आहे नॉट गेट आहे. याला कसं लक्षात ठेवा, हा डी सारखा आहे ना, म्हणून याला अँड गेट आहे असं लक्षात ठेवा. डी सारखा आहे म्हणून एकच लक्षात ठेवा, बाकीचे 2 ऑटोमॅटिक तुमच्या डोक्यामध्ये सेव्ह होऊन जाते, कारण पुन्हा याच्यावरती तुम्हाला प्रश्न येतोच. पुन्हा विचारला आहे, खालील चित्रात बॅटन होल्डर ओळखा असं म्हटलं आहे. बॅटन होल्डर. ठीक आहे, तर बॅटन होल्डर जर बघितलं, असं सिलिंगला तुम्ही लावू शकता, आणि तो सरळ असतो. काय असतो? सरळ. तर याच्यामध्ये जर बघितलं तर सरळवाला ऑप्शन हा आहे. सरळ म्हणजे असं सिलिंगला लागलं की सरळ लागतो, त्याला बॅटन होल्डर म्हटलं जातं. आता इथं अँगल आहे, थोडासा वाकलेला अँगल आहे, आणि याला पेंडेंट होल्डर म्हटलं जातं, त्याला अटकवू शकतो आपण. ठीक आहे, त्याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट. नंतर आहे मोटर सुरू करण्यासाठी आणि थांबवण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. आता बघा, मोटरला सुरू करणं आणि थांबवलं त्याच्यासाठी स्टार्टर लागतं. बघा, इथं स्टेटर ऑप्शन आहे, तर थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते. बरोबर, काळजीपूर्वक ऐका आणि वाचा. बरोबर, काही खास असं स्पेलिंगमध्ये फरक नाही आहे, पण खूप मोठा अंतर आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये. तर हे स्टेटर आहे, तर हे स्टेटर नाही आहे, लक्षात ठेवा, स्टार्टर आहे. काय? स्टार्टर. कारण मी पहिल्यांदा पटकन वाचलं तर मला त्या स्टार्टरवरती दिसल्यासारखं झालं. स्टार्टरचा ऑप्शन कसा आहे? खाली आहे. स्टार्टरचं काम काय असतं की सुरुवातीचा करंट कमी करणं. तुम्ही थेरीमध्ये शिकलेलं आहे, सुरुवातीचा करंट कमी करणं, म्हणजेच आपण मोटर स्टार्ट पण करतो आणि स्टॉप पण करायसाठी आपण कशाचा वापर करतो? स्टार्टरचा. मग DC मध्ये असलं 3.2, 4 असे असतात. AC मध्ये असलं ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर, स्टार डेल्टा स्टार्टर, DOL स्टार्टर, ते AC मध्ये असतं. स्टार्टरचे प्रकार, मोटर आलं की स्टार्टर आलंच, तर याचा डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट. नंतरचा प्रश्न आहे, पुन्हा चिन्ह आला बघा, मगाचं चिन्ह एक रेष आहे, इथं सर्कल दिलेला आहे, 2 आउटपुट 2 लाईन पण आहे, आणि त्याच्या आतमध्ये कॅपॅसिटरचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, कॅपॅसिटरला कंडेन्सर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कंडेन्सर. आता हा जो सिम्बॉल आहे तो मायक्रोफोनचा आहे, पण याच्यात टाकलं कंडेन्सर म्हणजेच कॅपॅसिटर, म्हणून हा कशात झाला? कंडेन्सर मायक्रोफोनचा सिम्बॉल झाला. कशात झाला? कंडेन्सर मायक्रोफोन. म्हणजे दोघांपैकी दोन्ही तुमच्या लक्षामध्ये राहू शकते, एकदम सारखेच आहे, एकदम कशा आहे? सारखे. आता पुन्हा सिंगल पोल स्विच कोणती आहे? सॉरी, स्विच नाही, सिंगल पोल MCB. MCB म्हणजे मिनिचर सर्किट ब्रेकर, त्याला आपण काय म्हणतो? MCB म्हणतो. सिंगल पोल म्हणजे एकच पोल असली. आता तुम्ही जर याच्यामध्ये बघाल, याच्यामध्ये 2 पोल आहे, याच्यामध्ये 1, 2, 3 पोल आहे, याच्यामध्ये 1, 2, 3, 4 पोल आहे, याच्यामध्ये एकच पोल आहे, म्हणजे तुमचं काय असणार? बी उत्तर काय असणार? एकदम बरोबर असणार. सेम तोच प्रश्न आहे, म्हणजे पुन्हा वेगळ्या पेपरमध्ये, वेगळा म्हणजे वेगळा वेळ झाला, इमेजेस बदलल्या, फरक काहीच नाही पडला. याच्यामध्ये 4 आहे, याच्यामध्ये 2 आहे, याच्यामध्ये 3 आहे, आणि याच्यामध्ये काय 1. तुम्हाला तेच विचारलं, सिंगल पोल. तर मग या केसमध्ये उत्तर काय झालं? सी. फक्त चित्र बदलले, प्रश्न काय तसा जशाच तसा आहे. पुन्हा अर्थिंगचे प्रतीक कोणते, म्हणजेच तुम्हाला सिम्बल विचारला आहे कशाचा? अर्थिंगचा. आता बघा, हा कशाचा आहे? प्लस आणि मायनस. तर त्याला तुम्ही सेल पण म्हणू शकता, सेल म्हणू शकता, जास्त असले त्याला बॅटरी म्हणू शकता. त्याच्यानंतर आहे तुमची पुश बटन आहे. ठीक आहे, पुश बटन, याला पण तुम्ही स्विच म्हणू शकता. काय म्हणू शकता? स्विच म्हणू शकता. आणि ही काय आपली अर्थिंग आहे, ही काय आपली अर्थिंग. तर तुम्हाला काय विचारलं होतं? अर्थिंगच विचारलं होतं. ठीक आहे, म्हणून याचं सी उत्तर काय झालं? एकदम परफेक्ट आणि एकदम बरोबर. त्याच्यानंतर आहे बघा, लाईन इन्सुलेटरची सामग्री काय. आता तर ॲक्च्युली तुम्हाला लाईन इन्सुलेटर काय ते माहीत पाहिजे. तर हे जे इन्सुलेटर असतात आपल्या पोलवरती लावलेले, ठीक आहे, टावरवरती लावलेले, त्याला चिनी मातीचे बनलेले आहे असं आपण म्हणतो. काय? चिनी मातीचे बनलेले आहे असं म्हणतो. त्याचे खूप सारे प्रकार असतात, तर तुम्हाला फक्त लक्षात राहायला पाहिजे त्याच्यासाठी. तर लाईन इन्सुलेटरची सामग्री कोणती आहे? तर त्याला काय म्हटलं जातं? पोर्सेलिन क्ले म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पोर्सेलिन क्ले. ठीक आहे, चायना क्ले म्हणतो आपण त्याला, किंवा चिनी माती म्हणतो आपण आपल्या भाषेमध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर नाक पकड कोणती आहे? नाक म्हणजे
नोज प्लायर आता बघा हे स्पॅनरचा ॲडजस्टेबल स्पॅनरसारखा दिसत आहे, त्याच्या आतमध्ये दाते देत आहे किंवा होल्ड करायसाठी. हा कॉम्बिनेशन प्लायर दिसत आहे तुम्हाला किंवा कटिंग प्लायर पण म्हटलं जातं. हा पण कटिंगच प्लायर आहे, याच्यामध्ये आता इमेज अशी स्पष्ट नाही आहे. आणि हा याचं जर नाक बघाल तर असं लांब आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, नाक पकड म्हटलं जातं किंवा नोज प्लायर असं म्हटलं जातं. तर याचं सी उत्तर काय एकदम बरोबर. त्याच्यानंतर आहे 250 वोल्टपेक्षा कमी व्होल्टेजला रिकामी जागा म्हणतात. आता तुम्हाला बघा व्होल्टेजची तुम्हाला जानकारी पाहिजे. 250 वोल्ट आहे तर नेमकं 250 विचारलं तर त्याच्यापेक्षा कमी जर व्होल्टेज असलं, एवढंच नक्की आहे कमी आहे म्हणून आपण त्याला कमीमध्ये घेऊ. कमी म्हणजे आपण त्याला काय म्हणू, लो टेन्शन म्हणू. काय म्हणू, लो टेन्शन म्हणून त्याला LT म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, LT. मग आता मीडियम टेन्शन जर असलं तर मीडियममध्ये काय होते की जवळपास 1 K म्हणजेच काय, त्याला 1000 वोल्ट म्हणतो. काय म्हणतो, 1000. 1 पासनं 11 kV पर्यंत व्होल्टेज असलं तर त्याला आपण काय म्हणू, मीडियम म्हणू, म्हणजे MT म्हणू आपण. त्याच्यानंतर हाय टेन्शन जर बघितलं, हाय टेन्शन जवळपास 11 kV पासनं जवळजवळ 33 kV पर्यंत जर असलं तर आपण त्याला काय म्हणतो, हाय टेन्शन म्हणतो. मग आता काय आलं, एक्स्ट्रा हाय शिल्लक आहे. एक्स्ट्रा हाय काय, याच्या पलीकडे म्हणजे 33 kV पासनं जर पुढे गेलं तर आपण त्याला एक्स्ट्रा हाय टेन्शन म्हणतो. तर हे लो टेन्शन म्हणजे काय, 250च्या खाली. आता कुठं पुस्तकात गेलं तर लो टेन्शनला 6.5च्या खाली पण 1 kVच्या पण खाली त्याला म्हटलं जातं. ठीक आहे, तर आता याचं हे उत्तर काय एकदम बरोबर. म्हणजे थेअरीमध्ये गेले तर हाच प्रश्न 1 म्हणजे 1000 वोल्टच्या खालचा असतो. इथं म्हटलं आहे 250, तर जे म्हटलं आहे त्याच्या हिशोबाने ते पण काय बरोबरच आहे. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा, बॉल पेन हातोडा. ठीक आहे, याच्यातला कोणता आहे असं म्हटलं. आता बघा इथं खिळे उपटायसाठी आहे, याला क्लॉ हॅमर म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे असं आकुडा असता खिळे ओढायसाठी, क्लॉ हॅमर. आता याला बरोबर बॉल आहे तर हा काय झाला तुमचा बॉल पिन हॅमर झाला. काय झाला, बॉल पिन हॅमर. हा लाकडी आहे, याला मॅलेट म्हटलं जातं. आणि याला जर बघितलं अशी लाईन आहे, तुम्ही जर ठोकलं याला तर आडवी रेष पडते, त्याला क्रॉस पिन म्हटलं जातं. उभी पडली त्याला स्ट्रेट पिन म्हटलं जातं. आपला उत्तर काय, बॉल पिनवाला हॅमर, बॉल पिनच होतं ना, बॉल पिन हॅमर. त्याचं बी उत्तर काय झालं एकदम बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा सिम्बॉल दिलेला आहे तुम्हाला, बॅटरीचं सिम्बॉल म्हटलं. बघा बॅटरी आणि सेल दोन्ही सिम्बॉल दिसायला सारखे, फक्त सेलमध्ये एकच प्लस आणि मायनस दाखवतो आपण, बॅटरीमध्ये त्याच्यापेक्षा जास्त आहे. बघा इथं 2 प्लस दिले आणि 2 मायनस दिले, तर हा काय झाला आपला बॅटरीचा सिम्बॉल झाला. कशाचा, बॅटरीचा. आता हा लॅम्पचा झाला, रेजिस्टन्स झाला, आणि हा काय झाला व्होल्टेज किंवा त्याला व्होल्ट मीटर पण म्हणू शकतो. फक्त AC आहे की DC आहे दिसत नाही, ते याचं बी उत्तर काय एकदम बरोबर. नंतरचा प्रश्न बघा, आता तुम्हाला विचारला आहे तरंग स्वरूप ओळखा. म्हणजे तुम्हाला एक वेव्हफॉर्म देऊन दिला, तो वेव्हफॉर्म कसा होता आहे, वरतून खाली ही जी रेफरन्स लाईन आहे त्याच्यात, म्हणजे पॉझिटिव्ह सायकल, निगेटिव्ह सायकल, पॉझिटिव्ह सायकल, पुन्हा निगेटिव्ह सायकल. हा काय चालला, अल्टरनेट होत चालला, बदल होत चालला. त्याला आता तुम्ही इलेक्ट्रिकल जास्त सांगायची गरज नाही आहे, त्याला आपण काय म्हणतो, साईन वेव्ह म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो, साईन वेव्ह. अल्टरनेटिंग आहे साईन वेव्ह. आता ट्रँग्युलर पण अल्टरनेटिंग राहू शकते, स्क्वेअर पण अल्टरनेटिंग, सॉटूथ पण अल्टरनेटिंग राहू शकते, पण हा साईन वेव्ह आहे. कसा वेव्ह आहे, साईन वेव्ह म्हणतो आपण याला. ठीक आहे, नंतर आहे पुन्हा बघा, आता हा डी सारखा दिसतंय, तुम्हाला सिम्बल विचारलाय. काय विचारलाय, सिम्बल डी सारखा दिसतात, याला आपण काय म्हणतो, अँड गेट म्हणतो. लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवा, अँड गेट लक्षात ठेवा. मी सांगितलं डी सारखा दिसताय तर तो झाला अँड गेट. ठीक आहे, ऑर असता तर तो असा दिसला असता. ठीक आहे, असा असतो, त्याला काय म्हणतो आपण, ऑर गेट म्हणतो. त्याच्यानंतर नॉट गेटमध्ये काय होतं, त्रिकोण असतं असा, त्याच्यासमोर एक पॉईंट दिलेला असतो, नॉट दिलेला असतो, तो झाला नॉट गेट. आणि एक्स नॉरमध्ये याच ऑरला इथं नॉट लागतं आणि एक्ससाठी इथं अशा 2 लाईन लागतं. ठीक आहे, असा फरक असतं. तर एका सिम्बॉलमधून एवढे सिम्बॉल बनतं. तर हा कशाचा आहे, अँड गेटचा काय झाला तुमचा सिम्बॉल झाला. त्याच्यानंतर आहे खालीलपैकी AC ॲमीटर कोणता आहे. कोणता ॲमीटर विचारला तुम्हाला, AC विचारला. आता याच्यामध्ये बघाल, आता हे तर फ्रिक्वेन्सीचं झालं, हे तर रेजिस्टन्स झालं, त्याचं युनिट ओहम झालं, हा व्होल्टेज झाला. तुम्हाला काय विचारलं, ॲमीटरचा एकच आहे, त्याच्यात ह्या ACचा सिम्बॉल त्यांनी उलटा टाकला. हा काय झाला, AC झाला. काय झाला, ACचा सिम्बॉल झाला. म्हणून ॲमीटर आहे, म्हणजे AC जरी नसतं दिसला, ॲमीटर आपण मारू शकत होतो. तर त्याचं हे उत्तर काय झालं एकदम बरोबर. नंतर आहे 3 पिन सॉकेट ओळखा. आता बघा याच्यात तर 2 पॉईंट आहे, याला तर म्हणू शकत नाही, इथे पण 2 आहे, याला पण म्हणू शकत नाही. काहून तर आपल्याला काय म्हटलं आहे, 3 पिन म्हटलं आहे. आता इथे पण 3 दिसत आहे, इथे पण 3 दिसत आहे, पण तुम्ही जर याच्यामध्ये बघाल ते तीनही कसे दिसत आहे, सारखे दिसत आहे. काय दिसत आहे, सारखे दिसत आहेत. हा सिलिंग रोज राहू शकते, बरोबर आहे. परंतु आपल्या 3 पिनमध्ये सारखे असतात का, नाही. एक पॉईंट जो असतो मोठा असतो, तो कशाला दिलेला असतो, अर्थिंगला. एक कशाचा असतो, फेजचा, आणि एक कशाचा असतो तुमच्या न्यूट्रलचा. म्हणजे एक लाईन असतं आणि एक काय असतं न्यूट्रल, आणि एक असतं अर्थिंग. तर मग आता बरोबरवाला सिम्बॉल जर बघितला तर बी सिम्बॉल काय एकदम आपला परफेक्ट आहे. बी सिम्बॉल काय एकदम परफेक्ट. त्याच्यानंतर लाईन इन्सुलेटरची सामग्री बघा, हा प्रश्न रिपीट झाला आहे, फक्त ऑप्शन खालतीवरती गेले. तर याचा उत्तर आहे पोर्सिलिन क्ले.
ठीक आहे, पोर्सिलिनचे मगच आपण याच्यावरती डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे फोटो डायोड कोणता आहे, तुम्हाला फोटो डायोड विचारला आहे. फोटो बघा, फोटो डायोड म्हणजे त्याच्याकडे उजेड आल्यानंतर तो ॲक्टिवेट डिॲक्टिवेट म्हणजे आपला फंक्शनल होतो, त्याला काय म्हटलं जातं, फोटो डायोड म्हटलं जातं. एक LED पण असतं, हे बघा प्रकार आहे फोटो डायोड. आता फोटो डायोड म्हणजे बघा प्रकाश काय झाला याच्याकडे चालला, LED काय असतं याच्या उलटं असतं, बाहेर प्रकाश निघत असतो, हा ॲरो बाहेर निघत असतो. तर हा सिम्बॉल काय झाला, कशात झाला, फोटो डायोडचा. आता हा जर बघाल अशा पद्धतीचा आहे तर याला टनेल डायोड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, टनेल डायोड म्हटलं जातं. त्याला बघा एक असाच दिसतो, एक झेनर डायोड असतो. काय असतो, झेनर डायोड असतो, याच्यासारखाच दिसतो. आणि याला काय म्हटलं जातं, स्कॉटी डायोड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, स्कॉटी डायोड. ॲक्च्युली असं पाहिजे होते. आणि याच्यानंतर याला म्हटलं जातं पिन डायोड. काय म्हटलं जातं, याला पिन डायोड असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर डायोडचे प्रकार आपल्याला विचारलं तर फोटो डायोड, तर सी उत्तर काय झालं, एकदम बरोबर झालं. नंतरचा प्रश्न आहे, विचारला आहे डायरेक्ट आणि अल्टरनेटिंग करंटसाठी चिन्ह कोणतं. बघा डायरेक्ट अल्टरनेटिंग म्हणजे AC आणि डायरेक्ट म्हणजे DC. तर DC सरळ लाईनने दर्शवतो आणि अल्टरनेटिंग काय करतो आपण, अल्टरनेटिंग वेव्हनी दर्शवतो. दोन्ही म्हटलं आहे, तर याच्यात फक्त हा काय झाला, फक्त DC झाला, हा फक्त AC झाला. हा तर त्या स्क्वेअर रेक्टँगलमध्ये गेला, याच्यामध्ये DC आहे आणि AC पण आहे, म्हणून याचं सी उत्तर काय झालं, एकदम बरोबर झालं. तर बघा हे प्रश्न जे होते ना 23 प्रश्न होते, म्हणजे अर्धे प्रश्न, टोटल 46 प्रश्न आहे. अर्धे घेतले आपण पहिल्या पार्टमध्ये. कोणत्या पार्टमध्ये, पहिल्या पार्टमध्ये. तर अर्ध काय करू आपण नंतरच्या पार्टमध्ये, म्हणजेच दुसऱ्या पार्टमध्ये त्याला कव्हर करू. तर दुसरा पार्ट कुठं बघायचा, या व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला एंड स्क्रीनला दुसरा पार्ट दिसणार, तिथे क्लिक केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला दुसरा व्हिडिओ दिसायला लागणार, जसा अपलोड होणार तसा. तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला काय करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. तर इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.